नवी मुंबईत अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, हायड्रा वाहनाची बेफिकिरी धाव. नवी मुंबईच्या महापे एमआयडीसी परिसरात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅफिक ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांना एका हायड्रा वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश पाटील हे रस्त्याच्या कडेला आपल्या कर्तव्यावर तैनात असताना एक हायड्रा चालक वाहन वळवताना त्यांच्यावर धडकला. चालकाने दिलेल्या जबाबात सांगितले की त्याला कॉन्स्टेबल दिसलेच नाही आणि अपघात अगदी काही क्षणात घडला. गंभीर जखमी अवस्थेत गणेश पाटील यांना तात्काळ वाशी येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. अवजड वाहने चालवताना घेतली जाणारी बेफिकिरी आणि यंत्रणेकडून होणाऱ्या तपासणीचा अभाव ही गंभीर बाब ठरत आहे. दरम्यान पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पांझरा नदी किनारी सराफांची फिल्मी स्टाईल लूट. धुळे शहरातील पांझरा नदीकाठी काल रात्री चक्क गोळीबार करून मुंबईच्या 2 सराफांना अज्ञात दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईच्या मिरज स्ट्रीट येथील ज्वेलर्सचे सेल्समॅन विनय जैन आणि किशन मोदी हे धुळेतील सावरकर पुतळ्याजवळ उतरले असता काळ्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर पिस्तूलचा धाक दाखवत गोळीबार केला आणि जवळपास 70 लाख रुपयांचे सोनं आणि दागिन्यांची बॅग लुटून फरार झाले. घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून एलसीबीचे 3 आणि देवपूर पोलिसांचे एक पथक दरोडेखोरांच्या शोधासाठी सक्रिय झाले आहे. या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह एलसीबीचे पीआय श्रीराम पवार व देवपूरचे पीआय समाधान वाघ हे स्वतः तपासात गुंतले आहेत. हे फायरिंग आणि मोठ्या प्रमाणात लूट हे पोलिसांसमोर मोठं आव्हान मानलं जात आहे. लवकरच आरोपी गजाआड असतील असा पोलिसांचा दावा आहे.